नमस्ते सर्वांना. आता नवरात्र येणार आहे. आपण उपवासाला नेहमीच वेगवेगळे पदार्थ खात असतो आणि त्यामधलाच हा एक प्रकार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे. त्याचमधला एक प्रकार आहे, मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर मी इथे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला काय करायचा आहे, 2 ते 3 तास भिजत ठेवायचा आहे. छान 1-2 पाण्याने छान आपण स्वच्छ धुवून घेऊत. अशा प्रकारे बघू शकता. तर मी ह्याच वाटीने आहे ना, साबुदाणा माझा धुणं झालेला आहे. तर ह्याच वाटीने मी 2 वाटी पाणी घालत आहे. डबल पाणी घालायचं आपण आणि 2 ते 3 तास आपण याला असंच भिजत ठेवायचं. बघा मित्रांनो, आपला साबुदाणा असा छान भिजला आहे. 4 ते 5 तास मी असा भिजत ठेवलेला आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि करायला सोपी आणि खायला खूप चवदार मजेदार. नक्की करून बघा. आता याच्यामध्ये आपल्याला साहित्य आहे ते दाखवते. भगर पीठ आहे, मी मिक्सी धरलेलं आहे. चवीपुरतं मीठ आणि 2 चमच राजगिरा पीठ घेतलेलं आहे मी याच्यामध्ये बाइंडिंगसाठी. आणि 1 वाटी दही, घट्ट दही पाहिजे आणि ताजं दही पाहिजे. जर आपल्याला दही आणखीन पाहिजे असेल तर आपण आणखीन 1 वाटी दही वापरू शकतो. आता मी साबुदाण्यामध्ये पीठ टाकून घेते. सर्व पीठ टाकून घेते, दोन्ही पण, राजगिरा आणि भगराचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि आलं आणि हिरवी मिरची मी ठेचून घेतलेली आहे, हे पण पेस्ट याच्यामध्ये घालून घेते. आणि दही, असं घट्ट दही पाहिजे आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपण. छान आहे ना, आपण मिक्स करून घेऊ. आपण उपवासाची रेसिपी करणार आहोत एक खास पद्धतीने. आणि आपल्याला साबुदाणा आहे ना, काहीच नाही, असं जाडच साबुदाणा ठेवायचा आहे. तर आपल्याला आणखीन दही पाहिजे. तर मग दही आहे ना, पुन्हा एकदा मिक्स करते. पुन्हा अर्धी वाटी मी दही घेतलं आणि छान आहे ना मिक्स करून घेते. बघू शकता मंडळी, अशा पद्धतीने. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं. छान मिक्स करून घ्यायचं. याच पद्धतीमध्ये, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, खूप छान आहे, चवीला अप्रतिम. छान आहे ना, छान फेटून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये इनो घालणार आहे. इनो जर आपल्यापाशी नसलं तर आपण खायचा सोडा पण टाकू शकतो. आणि इनो टाकल्यानंतर आपल्याला छान फेटून घ्यायचं. 1 पॅकेट इनो टाकणार आहे मी आणि त्याच्यावर थोडं पाणी आणि छान आता फेटून घ्यायचं या पद्धतीने. बघू शकता, बेटर आपला आहे ना फ्लफी होणार आहे आणि ढोकळा आहे तो आहे ना छान होणार. मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये स्टँड ठेवला आणि 2 चंबू पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि चंबू म्हणतो. आणि 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आता मी ही प्लेट घेतली आहे. या प्लेटला मी छान तेल लावलं आणि लावत आहे.
असं लावून तेल लावून घ्यायचं. तुम्ही तेलाच्या ठिकाणी तूप पण लावू शकता. हा बेटर आहे ना, 2 ते 3 मिनिटांना रेस्टला ठेवायचा. बघू शकता. अशा पद्धतीने सेट करायचं छान. आणि पाणी पण आपलं गरम झालेलं आहे. 10 ते 15 मिनिटांनी छान आपण उकळून घेऊ कमी गॅसवर. आणि पुन्हा वरून झाकण लावायचं. बघा मित्रांनो, किती छान फुलला आहे आपला ढोकळा. आणि झाकण आहे ना, काढायचं नाही, काढून बघायचंच नाही, अजिबात नाही काढायचं झाकण. छान शिजू द्यायचं स्लो गॅसवर. बघू शकता अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि सुरीला पण काही लागत नाही आहे, याचा अर्थ की आपला ढोकळा शिजलेला आहे. तर मी आहे ना, गॅस बंद करते आणि 5 मिनिटांना थंड करून घेते, नंतर वडी पाडते. मी थोडं थंड होऊ देते आणि खाली काढून घेतलं. बघू शकता छान आहे ना. मग हा किनारा मी काढून घेते छान अशापैकी. बघू शकता काढून घ्यायचं. ही खाली एक प्लेट ठेवली. आता आपल्याला छान काढून घ्यायचं. थोडं गरमच आहे. बघू शकता किती सुंदर झालेला आहे ढोकळा, स्पंजी. बघा, याला पण काही लागलेलं नाही. आता आपल्याला जसे पाहिजे त्या आकारामध्ये आपण कापू शकतो. छोटे मोठे चौकोनी या साईजमध्ये. मी तडका पण बनवलेला आहे. आता तडका आहे ना, आपण टाकून घ्यायचं. तुम्हाला जिरं चालत असेल तर जिरं, नाहीतर नाही चाललं तर दह्यासोबत पण खाऊ शकता. हिरवी मिरची आणि जिऱ्याचा तडका बनवला आहे मी. अशा पद्धतीने कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण टाकायचा, किंवा आपल्या ब्रेकफास्टला पण छान असते. हेल्दी आहे साबुदाणा असल्यामुळे. नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना पसंत येणारी ही रेसिपी आहे. मी सांगितल्याप्रमाणे नक्की बनवा. बघू शकता किती छान आहे ना, मऊसूत झालेली आहे. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये हेल्दी रेसिपी. तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूत आपण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी घ्या.